स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। तुम्हाला प्री वेडिंगचं शूट करायचं असेल तर कुठं समुद्रकिनारी जायची गरज नाही, कारण खानापूर तालुक्यातील कळंबी येथे पॅराडाईज सिटी या नावाने या ठिकाणी सेट उभारण्यात आलेला आहे। जवळजवळ 5 वाजल्यापासून आम्ही इथे आहोत। आमच्यासोबत आमच्या घरातील छोटी लहान मुलं सुद्धा आहेत आणि आम्ही सगळ्यांनी इथं खूप एन्जॉय केलेलं आहे। इथलं वातावरण खूप छान आहे। दोघांचे नवरा बायकोंचे कष्ट हे खरोखर इथं दिसतात आम्हाला, म्हणजे आलेला प्रत्येक ग्राहक इथं संतुष्ट होतोय। डॉक्टर सुधीर देशमुख आणि डॉक्टर सौ पूजा देशमुख यांचे देशमुख हॉस्पिटल आळसंद सुसज्ज व सर्व सोयीयुक्त हॉस्पिटल, ECG आणि मॉनिटरची सोय, खात्रीशीर उपचार व इलाज, रुग्णांसाठी ॲडमिट होण्याची सोय, एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या हॉस्पिटलला। आमचा पत्ता देशमुख हॉस्पिटल आळसंद, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। प्रवेश सुरू 2026-27। डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा CBSE। नर्सरी LKG UKG, पहिली ते 10वी, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, स्कूल ERP ॲप, अबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC MTSC NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी। 8वी पासून IIT JEE नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू। 50,000 स्क्वेअर फूटचं भव्य मैदान, अम्युजमेंट पार्क, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स। संपर्क करा। निसर्गाच्या सानिध्यात आणि आल्हाददायक वातावरणात आपण पॅराडाईज सिटीमध्ये आलेलो आहे। अतिशय छान पद्धतीनं या ठिकाणी या पॅराडाईज सिटीची उभारणी करण्यात आलेली आहे। आपण जाणून घेऊया या पॅराडाईज सिटीचं नेमकं महत्त्व काय, कशा पद्धतीनं हे पॅराडाईज सिटी आहे। आपल्यासोबत राम शिंदे आणि त्यांच्या पत्नी ललिता शिंदे आहेत। खरं तर अतिशय मेहनतीतून तुम्ही या ठिकाणी ही पॅराडाईज सिटी उभारलेली आहे। लोकांचा ओढा इथं आहे, लोक येतात या ठिकाणी आल्यानंतर एन्जॉय करतात। काय सांगाल? नमस्कार, मी श्रीराम शिंदे। पॅराडाईज सिटीमध्ये सर्वांचं प्रथमतः खूप स्वागत आहे। पॅराडाईज सिटीची मुळात निर्मिती एका फोटोग्राफी स्टुडिओच्या माध्यमातून करायची ठरवली होती। विटा भागातल्या साधारणतः 2015 ते 16मध्ये आपल्या विटा भागात प्री वेडिंगची सुरुवात झाली हळूहळू। पण कुठली चांगली गोष्ट आली की त्याला लागून एक वाईट गोष्ट चिटकलेली असते। तसं 19-20पर्यंत कुठंतरी समुद्रकिनारी जाणं, ते भिजलेले कपडे, ते स्क्रीनवर दाखवणं, कुठंतरी मुलीच्या बाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं किंवा मुलींच्या भावाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं ते चुकीचं वाटत होतं। मग बऱ्याच समाजाने काय काय प्री वेडिंगवर बंदी घातली, प्री वेडिंग तशी बदनाम पण झाली। पण प्री वेडिंगमुळं एका फोटोग्राफीला पण वेगळी दिशा आलती, एका वेगळे दिवस आलते। मग माझे बरेच वर्ष झालं 2020-21 पासून एक मनात होतं की एक असं लोकेशन असावं की जे आपल्या भागात असेल, जे सेफ असेल। प्रत्येक वेळी प्रवास तो चांगला असेलच असं नाही, किंवा प्रत्येक वेळी प्रवासात करायला त्रास झाला तर तो प्री वेडिंगवर यायचा। आपल्या भागात असेल, सुरक्षित असेल, खिशाला परवडणारं असेल आणि एक भारतीय संस्कृतीच्या जे रिलेटेड आहे ते असेल, त्या संकल्पना डोक्यात होती आणि त्यातून हे उभा करायचं ठरवलं। म्हणजे प्रत्येक वेळेला इथं यायचं, ह्या रानात ज्यावेळी ऊस होता, शेती पिकत होती, त्याच्या बांधावर येऊन बसायचं रोज, आणि मग कुठं काय करायचं हे सुचत नव्हतं। मग आता आपण पुढं बघतात की नारळाचं झाडी आणि जो पाण्याची एक नदी केल्या, त्याचा जर ड्रोन टॉप व्ह्यू घेतला तर आपण सेम केरळ थीम शूट येणार। पुढं आपण महाराष्ट्रीयन थीम वाड्याची निर्मिती केल्या, राजस्थान थीम त्याची निर्मिती केल्या। तर जे काय आपले सेट्स आहेत ते भारतीय संस्कृतीला रिलेटेड आहेत। आता इथं आपण वॉटरफॉल बघत आहात की वॉटरफॉलसुद्धा आपण जवळजवळ 25 फूट उंचीवरून आपलं हे पाणी पडतं आहे। ज्यावेळी पाणी पडतं त्यावेळेला पाणी उंचावरून पडलं म्हणजे कॅमेऱ्यात दिसतं असं नाही, तर त्याची निर्मिती अशी केली की ज्या वेळेला पाणी एक कुठं तर अडक होत येतं त्यावेळी ते पाणी पांढरं उठतं, आणि पांढरं पाणी झालं की ते कॅमेऱ्यात रजिस्टर होतं, आणि फोटोग्राफरना सकाळपासून संध्याकाळपर्यंत शूट व्हावं, त्याच्यावर सनलाईट मिळावा, त्यासाठी त्याची निर्मिती या बाजूला आपण केलेली आहे। प्रत्येक गोष्टीचा सूर्याच्या लाईटचा विचार करून हे डेव्हलप केलेला आहे।
हे पूर्णतः एकदम सुरक्षित आहे, आपल्या बेटा भागात जवळ आहे आणि एकदम खिशाला परवडणार. अगदी तुम्ही जरी जवळचं ठिकाण साताऱ्याला भरपूर लोक प्री वेडिंगला जातात, त्याची ट्रॅव्हलिंग कॉस्टच एका गाडीला साधारणतः 2,000 ते 2,500 रुपये डिझेल जातात. दोन गाड्यांची ट्रॅव्हलिंग कॉस्ट झाली 5,000 रुपये. जेवण त्याचं एक 5,000 रुपये. लोकेशनची भाडं, आता डिनर सेटवर शूट करायला 20 मिनटाला 1,500 रुपये चार्ज आहे. बोटिंगला 20 मिनटाला 1,500 रुपये चार्ज आहे. असा फक्त परमिशन, ट्रॅव्हलिंग, जेवण हा 18,000 ते 20,000 रुपये एका दिवसाचा खर्च आहे. ज्यांनी प्री वेडिंग केलं आहे त्यांना कधी विचारा. आपल्या इथं इतक्या चांगल्या दरामध्ये आणि चांगली सुरक्षित पॅकेज आपण इथं तयार केलेले आहेत की चांगल्या पद्धतीने पॅराडाईज सिटीमध्ये एक प्री वेडिंग सेट शूट होतात. ज्या वेळेला इथं प्रत्येक ठिकाणी आपण हा जो गार्डन आपण बघत आहात त्या प्रत्येक गार्डनच्या वाटेवर आपल्याला वेगवेगळं फोटोशूट मिळावं. आता तुम्ही आत आलेला एंट्रीची वाटा असेल, त्या एंट्रीच्या वाट्यावर पण वेगळं शूट मिळतं आहे. प्रत्येक अगदी ह्या घराच्या भिंती जर विचार केल्या तर त्या भिंतीला प्रत्येकसुद्धा एक वेगवेगळी बॅकग्राऊंड मिळते. अशा पद्धतीने ह्या पॅराडाईज सिटीची निर्मिती केली आहे आणि खिशाला परवडणारं वेगवेगळ्या थीम्सचं बॅकग्राऊंड इथे निर्माण केलेलं आहे. आपण खरं तर यापूर्वी खानापूर तालुका हा दुष्काळ होता, पण तुम्हाला हे कसं सुचलं? कारण आता जर बघितलं तर प्री वेडिंगमध्ये म्हणजे बदनाम झालं आहे क्षेत्र. म्हणजे आता तिथं शूटिंग करायचं म्हटलं तर अनेक कुटुंब जाऊन देत नाहीत, जे नववधू आहेत त्यांना. 100% योग्य आहे. हे बदनाम होण्याचं कारणच कुठंतरी त्याला आलेला एक वल्गरपणा. बदनाम होण्याची जी काही कारणं आहेत, तो लांब प्रवास असेल, विनाकारणी ते मी मगाशी म्हटलं तसं समुद्रकिनारी भिजलेली कपडे असतील, त्या चुकीच्या पद्धतीच्या पोझिंग असतील. एक कल्पना करा की एक वाड्यात शूट करताय तुम्ही, नवरीने एक नऊवारी घातली आहे, त्यानं पण छानपैकी महाराष्ट्रीयन कुर्ता घातला आहे, किंवा मावळ्याच्या वेशातली सुद्धा तुम्ही प्री वेडिंग्स बघितले असतील. अशी केली तर त्या मुलीच्या वडिलांना अभिमान वाटतो की असं माझ्या मुलीचं प्री वेडिंग आहे. पण कुठंतरी काय झालं आहे, आपली संस्कृती सोडून आपण प्री वेडिंग वेस्टर्न पद्धतीने करावं लागलो आहे. आणि ही वेस्टर्न पद्धत आपल्या प्रत्येक म्हणजे शॉर्ट्सवर करणे, त्या पोजेस तशाच घेणे, हल्लीच्या बऱ्याच प्री वेडिंग्समध्ये बघा ह्या पद्धती आल्यामुळे हे लोकांना पचनी नाही पडत. मग वेस्टर्न पद्धतीच्या जर तुमच्या पोजेस येणार तर वेस्टर्न पद्धतीच्या कुठेतरी चुकीच्या पद्धती आपल्यात मग इन्व्हॉल्व होणार आणि त्यातून मग ते वाईट होतं आहे. आणि मग ते वाईट झालं की नको वाटतं. त्यापेक्षा मग घरच्यांना वाटतं की आधी काय नको, तुम्ही लग्न झाल्यावर कुठं फिरायचं तिकडे फिरा. हा त्या चुकीच्या पद्धतीमुळे येतो आहे. मुळात प्री वेडिंगची सुरुवातच झाली की पूर्वीच्या काळात कसं असायचं की वडिलांनी लग्न ठरवायचे, मग ते एकमेकाला पसंती करायची, त्यानंतर थोडंसं स्वरूप आलं की बोलायला परमिशन दिली जायची आणि त्यातून बाहेर जात जात त्या फोटोतून हा प्री वेडिंगचा मुळातच माझ्या अंदाजे जरी जेवढा आहे त्यातून हा प्री वेडिंगचा जन्म झाला. पण प्री वेडिंग्समुळे चांगले पण दिवस आलेत. फोटोग्राफी इंडस्ट्रीजला प्री वेडिंगमुळे खूप चांगले दिवस आलेले आहेत आणि ह्या पद्धतीनं चांगल्या गोष्टीवर फोटोग्राफरनीसुद्धा आणि लोकांनीसुद्धा निवडलेले कपडे किंवा असणाऱ्या पोझिंग अशा असाव्यात की जेणेकरून आपल्या सर्वांनाच बघताना त्याचं छान वाटेल. खरं तर असं म्हटलं जातं की यशस्वी पुरुषाच्या मागं एका स्त्रीचा हात आहे. हे सगळं उभा करण्यात या ताईंचा हात आहे, त्या त्यांच्या धर्मपत्नी आहेत. आज ही पॅराडाईज सिटी उभारली आहे, एक आनंद आहे चेहऱ्यावर. तुमच्याकडे लोक येतात, तुम्ही म्हणजे आता परिसरात अशी प्रसिद्धी आहे की तुमच्याकडं चुलीवरचं जेवण तुम्ही देता. काय याचं रहस्य आहे? नमस्कार, मी ललिता शिंदे. चुलीवरचं जेवण आहे का नाही बनवताना 4 तास आधी सांगा लागते ते इथं. मग तेव्हा कुठं तर बनतंय म्हणजे फ्रीज नाही. पहिली गोष्ट इथं लसूण सोलणं तिथनं तयारी करावं लागते. तोपर्यंत म्हणजे 4 तास असं लागतात की मटण मग शिजतंय. मग तिथून आम्ही प्रोसेस सगळे करतो. म्हणजे कधी त्याच्या आदल्या दिवशी कधी आम्ही काहीही करू शकत नाही. जास्त मसाला फ्रीजला ठेवलाय, तो वापरलाय असं कधीच नाही. तुमची ऑर्डर आली त्या दिवशी आम्ही तयारी करतो आणि सगळं हे करतो. आताच्या जमान्यात बघितलं तर चूल कुठं तर मागं पडले. मग कसं शक्य झालं? कारण आताच्या या पिढीला कुठं तर चुलीत फुंकणे किंवा जाळ घालणे हे जमत नाही. तर तुम्ही कसं शक्य केलं हे? हो, शक्य केलं. आताच्या काळात जास्त फास्टिंग आहे. म्हणजे फास्ट कुठलं पण प्रोसेस केली की लवकर तयार होते ना, पण ते शरीराला घातक आहे. त्याच्यामुळं म्हटलं 4 तास आधी म्हणजे ह्यांना सांगितलं 4 तास आधी ऑर्डर घेत जावा. इथं प्री वेडिंगला येतात ना लोक, त्याच्यामुळं पण म्हणलं कधी तर म्हणजे ह्यांना हातपार तेवढाच होईल म्हणून मग चालू केलं. चुलीवरचं जेवण आवडतं सर्वांनाच, पण चुलीच्या पाठीमागचा एक संघर्ष पण तेवढाच त्रासदायक आहे.
आजकाल सगळ्यात महत्त्वाचं जळण्याची समस्या नाही. आम्ही कुठलीही चांगली झाडं तोडून जळण आणत नाही. ज्या झाडाच्या सवळणं ज्याला म्हणतो त्या फांद्या आणणं, त्याचा स्टॉक करणं सगळ्यात महत्त्वाचं. आज ते फुंकायचं, जाळ पेटवायचा, ह्या संघर्षातच अर्धा एक तास निघून जातो प्रथमतः. त्यामुळे चुलीवरचं खायचं असलं तर तो संघर्ष पण तेवढा स्ट्रॉंग आहे. म्हणजे त्याचा प्रत्येक गोष्टीचा, कारण चुलीवरचे गॅसवर पटकन प्रोसेस होणारी ती चुलीवर जवळजवळ 3 ते 4 पट त्रासदायक प्रोसेस आहे. आणि हा सगळा त्रासदायक ती घेते. मला आनंद खूप आहे की तिला मी बऱ्याच वेळा सांगितलं की तू असं नको, असं जरा थोडंसं बघ. तर तिचं मला एक आवडलेलं उत्तर असं ते म्हणजे माझ्या भावाचा कुठंतरी परिणाम तिच्यावर पण झालेला आणि ते म्हणजे आरोग्यदायी, हेल्दी. लोकांना हेल्दी. आपण बाहेर गेलो ना, आपल्याला जर कुणीतरी ते स्टॉक करून ठेवलेलं मसाले, स्टॉक करून ठेवलेलं फ्रीजिंगचं मटण चारलं तर आपल्याला ते आरोग्यदायी आहे का? नक्कीच नाही. आपण पण लोकांना असंच घालायचं की जे आरोग्यदायी असेल. आपल्याला कमी लोक येऊ दे, इमर्जन्सी नको दे, पण जे येतील ते चांगलं. आणि असं झालं की केलं स्टुडिओ म्हणून आणि जेवण आणि फंक्शनलाच जास्त याची मागणी आल्या. आणि जेव्हा येणारा वर्ग पण खूप चांगल्या पद्धतीनं समाधान आहे. आमच्या इंस्टाच्या पेजला त्याचे फीडबॅक्स व्हिडिओ पण टाकलेले आहेत आम्ही. आणि रिपीट कस्टमर येत आहेत. आमचं ओपन किचन आहे जिथं तुम्हाला कुठल्याही परवानगी न घेता एंट्री करू शकता. फक्त स्वच्छतेसाठी आणि काय काळजीसाठी आम्ही थोडंसं हे ठेवलं आहे. पण अगदी कधी जरी आला तरी तुम्हाला ते घरगुती पद्धतीचं जे काय आहे ते, आणि घरगुती पद्धतीचं कसं काय आहे ते पण आणखी सांगेल. बरोबर. आता जर बघितलं तर तुकाराम मुंडेंचं तर सर्वत्र चर्चा होत आहे. महाराष्ट्रात भेसळ जे करतात त्यांच्यावर त्यांनी कारवाई केली. अशा परिस्थितीत तुम्ही हायजेनिक जेवण देतात जे लोकांना चांगल्या चवीनं खाता येतं? हो, आम्ही देतो. मसाला म्हणजे आमच्या इथं पानं येते ना, मसाले पानं, त्याचा यूज करतो आम्ही. दुसरं मसाला आणलाय आणि मटण मसाला वगैरे ते कधीही टाकत नाही. मसाल्याची पानाची झाडं वापरतो. त्याच्यामुळं आम्ही द्यायला पण असं लोकांना चांगलं देतो. जिभेला चव देण्यासाठी अनेक जण हॉटेलमध्ये जातात. तिथं जर बघितलं तर अजिनोमोटोचा किंवा इतर पदार्थांचा किती वापर होतो. तर तुम्ही हे कसं करता? कारण लोकांना हायजेनिक जेवण देणं तुम्हाला आवडतं. या युगात फास्ट फूड हा प्रकार आम्ही ठेवतच नाही, पहिली गोष्ट म्हणजे. आणि जे म्हणजे आपलं साधं आहे तेवढंच, म्हणजे एक चव राहणार नाही. कधी कधी बदल होईल, कमी जास्त मीठ आगर वगैरे. हॉटेलमध्ये गेलं तर सेम म्हणजे हीच म्हणजे ताट घेतलं एखादं तर ते तसंच सेम भेटणार तिथं, कारण त्यांनी काय ना काय यूज केलेलं असते, वापर केलेला असते. मी म्हणत नाही हॉटेलवाल्यांना की म्हणजे भेसळ तुम्ही करताय, पण तसं नाही. म्हणजे मी बघते ना, इथं 4 तास प्रोसेसिंगला लागते. मटण आणलं तर आम्ही म्हणजे तुमची ऑर्डर आली त्याच्या आधी मटण आणतो, 1 दिवस तरी आम्हाला लागतोय. आताच्या ह्याच्यात भेसळ कराच का? आयुर्वेदिक खाणं म्हणजे हे सगळं शरीराला चांगलं आहे ना. मुळातच कोणत्याही हॉटेलवाल्याला अंदाज नसतो की लोक किती जेव्हा येतील. त्यामुळे ते किती लोक जेव्हा येतील याचा अंदाज घेऊन एक चिकन आणि मटण आणून ठेवलं जातं. मग ते उरलं तर फ्रीजिंगलाच ठेवतात, ते फेकून तर देणार नाहीत. मग दुसऱ्या दिवशी तेच वापरलं जाणार. आणि सध्या जे तुकाराम मुंडे साहेबांनी जे काय हे केलं आहे, मुळात लोकांना पण त्या भेसळीची गरज नाही आहे. मग तुम्ही ते लोकांना देतायच कशासाठी? त्या एक्स्ट्रा कलरची पण लोकांना गरज नाही आहे, मग कलर टाकाच कशासाठी ह्या पद्धतीत? आणि निसर्गात व्यवस्थित आहे ना. आता इथं जर तुम्ही प्रोसेस बघितली तर एक आलं लसूण तुम्ही अगदी चेचलं तर त्यालासुद्धा हलकंसं तेल सुटलेलं असतं. मग त्यामुळं जर खोबऱ्यात पण तेल आहे तर मग एक्स्ट्रा आहे ते मिक्सर लावून कुठंतरी ते घालवा आणि एक्स्ट्रा कृत्रिम आणून टाका. हे कशासाठी? कुणासाठी? लोकांना नको आहे तर मग करायचं कुणासाठी आणि कशासाठी? जी पूर्वी लोक असं कमी चवीचं खात होते, अशा पद्धतीचं खात होते, 100 वर्ष जगत होते. आज आम्ही एक्स्ट्रा मसाले, एक्स्ट्रा फास्ट फूडच्या नादात कुठंतरी आम्ही आरोग्य हरवत चाललो आहे. आणि जे काय आहे ते निसर्गात सगळ्या गोष्टी इथं अवलंबून आहेत. आत्ता तुम्ही जर बघितलं इथं तर मसाल्याच्या पानांची झाडं आहेत, त्यातले मसाले घेतो आहे कुठल्यामुळं, त्यातला नॅचरल जो काय स्वाद आहे तो येतो आहे. मग कशासाठी करायची? भेसळ करायचीच का? एक्स्ट्रा चवीच्या नादात कुणाच्या आरोग्यासाठी का खेळायचं? पॅराडाईज सिटी हा सध्या 2 एकरात हा विस्तीर्ण असा परिसर आहे जिथं शूट तर होतंच, पण सगळ्यात चांगल्या पद्धतीनं निसर्गरम्य वातावरणात कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होतात, जिथं कुठल्याही प्रकारचा तुम्हाला डिस्टर्ब होत नाही. एक डेस्टिनेशन जे तुम्हाला कुठेतरी महाबळेश्वरला जाऊन डेस्टिनेशन कार्यक्रमाची जे आनंद होता तो इथं लोकांचा फीडबॅक आला आहे की आम्हाला तो आनंद इथं मिळतो आहे कार्यक्रमाचा. दुसरी गोष्ट, इथं एक असा हॉल आहे जो ॲकोस्टिक हॉल आहे
ज्यामध्ये आवाज घुमत नाही, ही सिस्टम थिएटरला वापरली जाते. त्या सिस्टमप्रमाणे आपण ॲकोस्टिक हॉल बनवला आहे. फॅमिलीसोबत राहायला आलं तर आपण लॉजिंग्स रूम बनवलेले आहेत. आणि कार्यक्रमाचा आस्वाद विना डिस्टर्ब, पार्किंगचं टेन्शन नाही, कुठल्याही प्रकारचं अवांतर टेन्शन नाही आणि फुल्ली एन्जॉयमेंटमध्ये प्रत्येक गोष्ट एन्जॉय करण्यासाठी हे पॅराडाईज सिटी खूप चांगल्या पद्धतीचं आपल्या भागातलं ठिकाण आहे. तर नक्की सर्वांनी यावं ही विनंती. सध्या आमचं जेवण फक्त ऑर्डरप्रमाणेच असतं, कुठल्याही प्रकारचं स्टॉक आम्ही ठेवत नाही. त्यामुळं कमीत कमी 4 ते 5 तास आधी ऑर्डर ही द्यावी लागते आणि त्यानंतरच आम्ही जेवणाचा आस्वाद, तुम्ही हा निसर्गिक पद्धतीचा जेवणाचा आस्वाद घेऊ शकताय. विटा आणि परिसरात एक छान फोटोग्राफीसाठी स्टुडिओ असावा ह्या उद्देशातून स्वतःच्या जमिनीमध्ये पॅराडाईज सिटी कळंबी या गावी उभा केलेली आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सेट लावलेले आहेत. उदाहरणार्थ राजमहल आहे, म्हैसूर पॅलेस आहे, त्याचप्रमाणे मंदिराचा सेट आहे, त्याचप्रमाणे केरळा रिव्हर त्याचा देखील सेट आहे. याचबरोबर त्यांनी चांगल्या प्रकारचा वाडा, पाटलाचा वाडा तयार केलेला आहे. त्याचप्रमाणे कॉन्फरन्स हॉलची निर्मिती केली आहे, लॉन आहे. या ठिकाणी उत्कृष्ट सगळ्या सोयी फोटोग्राफीच्या दृष्टीने केले. पण आपल्या परिसरातल्या लोकांना त्यांनी डेस्टिनेशन प्लेस पावसाळ्यात किंवा कुठेही कधीही आपल्या 4 मित्रमंडळीने एकत्र येण्यासाठी त्या ठिकाणी जेवणाची आणि राहण्याची सुद्धा सोय केलेली आहे. या ठिकाणी ते अत्यंत उत्कृष्ट प्रकारचं व्हेज नॉनव्हेज जेवण आपल्याला देतात. ते स्वतः घरगुती पद्धतीचं मडक्यातलं नॉनव्हेज वगैरे तयार करतात आणि बिर्याणी त्याची खूप चांगली आहे. प्रत्येक गोष्ट चवीची आहे आणि स्वतःहून कुटुंबातील सगळे सदस्य राबून ह्या सगळ्या सोयी करून देतात. तरी आपल्या विटेकरांना किंवा विटा परिसरातील सर्व मित्रमंडळींना एक हक्काचं आणि चांगलं जेवण आणि डेस्टिनेशन प्लेस म्हणून पॅराडाईज सिटी आज कार्यरत आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं, जग किती जरी पुढं गेलं असलं तरी जुनं ते सोनं असंच म्हटलं जातं आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी पॅराडाईज सिटीची निर्मिती केली आहे. खरं तर आधुनिक जगात अपग्रेड होणं गरजेचं आहे, त्या पद्धतीनं ते अपग्रेड देखील झालेले आहेत. परंतु जे चुलीवरचं अस्सल जेवण असतं ते या ठिकाणी दिलं जातं आणि लोकांना या ठिकाणी आनंददायी आणि निसर्गाच्या सानिध्यात या पॅराडाईज सिटीचा आनंद घेता येतो. कॅमेरामॅन अजितसोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, कळंबी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.